वळूयात पुढच्या बातमीकडे. 2006 साली मुंबईतल्या उपनगरीय लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. पण या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष म्हणून सुटका केलेल्या 11 आरोपींची सध्या तरी जेलमध्ये रवानगी होणार नाही. या आरोपींना नोटीस मात्र पाठवण्यात येणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेल्या स्थगितीचं रमेश नाईक यांनी स्वागत केलंय. 2006 सालच्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नंदिनी नाईक यांचे ते वडील आहेत. पाहुयात रमेश नाईक यांनी नेमकं काय म्हटलंय. 2006च्या बॉम्बस्फोटमध्ये नंदिनी नाईक या मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यांचे वडील रमेश नाईक आपल्यासोबत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. 11 जण ते आरोपी म्हणून होते, त्यांना निर्दोष सुटका झाली, ते जेल बाहेर आले. आता सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचे मी आधी स्वागत करतो की सर्वोच्च न्यायालयाचे मी स्वागत करतो. आणि जी स्थगिती दिली आहे तो कुठला निर्णय खरा ठरला, कसा काय झाला ते उच्च न्यायालयाने चौकशी करावी किंवा ते आरोपी होते जे सुटले गेले त्यांची पुन्हा चौकशी केली जावी. तुमचं म्हणणं आहे की जे साक्षीदार होते त्यांची सुद्धा चौकशी केली जावी, गेली पाहिजे, कारण ते खोटे पण असू शकतात, खरे पण असू शकतात. असं म्हणणं आहे की जे आरोपी 19 वर्ष अटकेत होते ते खरे आरोपी नाहीत. 19 वर्षाची वाट पाहिली आम्ही लोकांनी की आता निर्णय येणार, तो योग्य येणार, याची प्रतीक्षा आम्ही 19 वर्षांनी केली. आणि 19 वर्षानंतर ते हायकोर्ट सांगतात की ते निर्दोष आहे. आता जे आरोपी तर सोडले गेले म्हणतात की त्यांनी केला नाही. मग खरे गुन्हेगार कोण आहे? मग तुम्ही कोणाला 19 वर्ष डांबून ठेवला? त्यांचाही आयुष्य, जर ते खरे निरपराध असतील तर त्यांच्यावर हा एक प्रकारचा गुन्हा याने न्यायाधीशाने केला म्हणा किंवा साक्षीदाराने केला किंवा खरे पण असू शकतात. त्याच्याबद्दल साक्षीदार जे असे, मला वाटतं सर्वोच्च न्यायालय न्याय देईल. आता सर्व आम्ही विश्वास करतो आणि आम्ही हे करतो की सर्व न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, ते खरा न्याय करतील. कॅमेरामॅन अनिल संघरेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. यंदाच्या गणेशोत्सवात 6 फुटांवरील